स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक शासकीय विश्रामगृहावर आज आयोजित करण्यात आली। संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येऊन 3400 ते 3450 पर्यंत पहिली उचल देत आहेत। ही उचल आम्हाला मान्य नसल्याचं सांगितलं। ऊस परिषदेत केलेल्या 3751 रुपयांबाबत तोडगा नाही झाला तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला। राज्य सरकारनं साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा होती। मात्र राज्य सरकार आणि कारखानदार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी FRP जाहीर केली आहे, मात्र हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 3 नोव्हेंबरला कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय। जर या बैठकीत ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। बुधवारी मुख्यमंत्री कोल्हापूर येणार आहे, त्या मुख्यमंत्र्याला येऊन द्यायचं काही ठरवावं लागेल आपल्याला। हे जर आपल्याला वाऱ्यावर सोडणार असतील तर मुख्यमंत्र्याचं काहीतरी स्वागत करायला पाहिजे की उसाचा बुडका घेऊन, म्हणजे भेट द्यायला पाहिजे ना उसाचा बुडका उसाचा बुडका भेट द्यायला पाहिजे का? त्याशिवाय कोल्हापूरच्या उसाची गुढी मुख्यमंत्र्याला कशी करणार? रिकव्हरी जास्त आहे कमी आहे खाऊनच बघणार ना ते, तर मी रिकव्हरी चोरायला खरं बातमी येत नाही बाई। वाड्यासकडे दिले, त्यामुळं आज आपण इशारा देऊया कलेक्टरला, सोमवारी कसल्याही परिस्थितीत कलेक्टरनं बैठक घेऊन काय असेल ते बघावं, नंतर कायदा सुव्यवस्थित। कारण मला अशी बातमी आता आली की त्या पोंगवरच्या पियानं ते आपलं शेरशाहचा मंडपच काढायला लावला। तिथं पोलीस स्टेशनच्या पासून 100 मीटरवर मटका चालतोय त्या गुरुद्वारच्या, तिथे दिसलं नाही प्यायला, आणि बेकायदेशीर मंडप कुठं दिसला? शेरशाहचा दिसला याला। गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळवलेत। यावर्षी सुद्धा साखर, इथेनॉल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळतोय। हंगामाच्या सुरुवातीला कारखानदारांनी गुंडांच्या करवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। त्याचबरोबर 7 नोव्हेंबरला करवीर तालुक्यातील निगवेमधून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं।